नंदुरबार शहरातील मंगळ बाजार परिसरात 12 जानेवारी 2024च्या सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकानं कारवाई करत एका पतंग विक्रेत्याकडून नायलॉन मांजा जप्त करत त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असून त्याच अनुषंगानं 12 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहरातील मंगळ बाजार परिसरात संशयित गणेश चिंदू खेडकर हा नायलॉन मांजाची विक्री करताना पोलिसांना मिळून आला। त्याच्याजवळून पोलिसांनी 4200 रुपये किमतीचे 4 नग नायलॉन मांजा जप्त करत 12 जानेवारी 2024 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई शैलेंद्र माळी यांच्या फिर्यादीवरून संशयित इसम गणेश चिंदू खेडकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस नाईक पंकज महाले करीत आहे। नंदुरबार शहरातील नगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारक मालमत्ता कर वेळेवर भरत नसल्यानं पालिकेचा मोठा महसूल बुडत आहे। यामुळे आता नगरपालिकेच्या वतीनं महिन्यात ड्रोन आणि GPS द्वारे मोजमाप होणार असून त्यामुळे नगरपालिकेचा मोठा महसूल जमा होणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अमोल बागुल यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे सकाळी दिली आहे। 11 वाजेच्या दरम्यान हे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले होते। यावेळी त्यांनी सांगितले आहे की नगरपालिकेचा मोठा महसूल बुडत असून तो महसूल या योजनेद्वारे जमा होणार आहे। नगरपालिकेला याचा चांगलाच फायदा होणार असून नंदुरबार शहराची 2014 पासून एकच कर आकारणी होत आहे। 10 वर्षात करामध्ये वाढच झाली नाही, त्यामुळे पालिकेचे उत्पन्नही वाढले नाही। नंदुरबार शहरात तब्बल 10 वर्षानंतर प्रथमच मालमत्ताचे सर्वेक्षण होणार असून त्यामुळे अतिक्रमण धारकांवर व सर्व मालमत्ता धारकांना यापुढे कर भरावा लागणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी दिली आहे। काल दिनांक 12 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील मुख्य बाजारपेठेत शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार हे स्वतः आपल्या पथकासह पेट्रोलिंग करीत होते। यावेळी त्यांनी रात्री उशिरापर्यंत आस्थापना सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे। शहरात वाढते गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी रात्री अपरात्रीत सुरू असणाऱ्या आस्थापना अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आदेश केले आहेत। या आदेशान्वये काल दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी रात्री 10:30 वाजेनंतर पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार हे आपल्या पथकासह शहराच्या मुख्य बाजारपेठेत पेट्रोलिंग करीत होते। त्यांनी मंगळ बाजार येथील सुभाष चौक परिसर येथे सुरू असलेल्या ऑमलेटच्या हातगाड्या तसेच अमृत चौक परिसरातील चहाची दुकानं आणि पुढे अमर टॉकीज जवळील पतंग विक्री करणाऱ्या दुकानदारांवर रात्री उशिरापर्यंत आस्थापना सुरू ठेवल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली। ही कारवाई पुढेही अशी सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी दिली आहे। नंदुरबार शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्णालय विभागासमोरून मंगलसिंग वेडू गिरासे यांची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राप्त पोलीस माहितीनुसार शिंदखेडा तालुक्यातील वाडी गावातील मंगलसिंग वेडू गिरासे हे दवाखान्याच्या कामानिमित्त नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे 12 जानेवारी 2024 रोजी दुपारी आले होते। त्यांनी आपली मोटारसायकल क्रमांक MH18 AG 2026 बाह्य रुग्णालयाच्या विभागाच्या समोर उभी केली होती। अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा घेत ती तेथून चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 12 जानेवारी 2024 रोजी रात्री 7:15 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात मंगलसिंग वेडू गिरासे राहणार वाडी तालुका शिंदखेडा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास जमादार भगवान जगताप करीत आहे। नंदुरबार तालुक्यातील केवडीपाड्यात विधी साक्षरता अभियानाचे उद्घाटन आज 13 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता विधायक समिती संचलित अनुदानित व विनाअनुदानित आश्रमशाळेच्या नवीन इमारत व लोकनेते बटेसिंग भैया रघुवंशी यांच्या पुतळ्याचे लोकार्पण न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल, महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट परिजात पांडे, नवी दिल्ली बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट जयंत जयभावे, महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव पाटील, उच्च न्यायालयाचे मुख्य सहकारी अभियोक्ता ॲडव्होकेट अमरजीत सिंग गिरासे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र व गोवाचे बार काउन्सिलचे उपाध्यक्ष राजेंद्र उमाप, सदस्य ॲडव्होकेट उदय
वारंजीकर, ॲडव्होकेट संग्राम देसाई, ॲडव्होकेट आशिष देशमुख, ॲडव्होकेट अनिल गोवर्दीपे, ॲडव्होकेट अमोल सावंत, ॲडव्होकेट उच्च न्यायालय बार काउन्सिल औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाचे बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट NL जाधव देखील उपस्थित होते। यावेळी न्यायाधीश गवई यांनी सांगितले की आदिवासी समाजाचे युवक डॉक्टर, वकील आज मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत। विधायक समितीच्या विधी महाविद्यालयातील विद्यार्थी आज वकिली क्षेत्रात काम करीत असल्याची बाब भूषणावह आहे। समाजात बदल, क्रांती घडवून आणण्याची शक्ती वकिलांमध्ये असून सामाजिक आर्थिक समानता आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे। नंदुरबार शहरातील यशोधन पार्क भागात 13 जानेवारी रोजीच्या पहाटे 2 ठिकाणी घरफोडीची घटना घडली आहे। घटनास्थळी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह गुन्हा शोध पथकानं पाहणी व घरांची तपासणी केली। प्राप्त पोलीस माहितीनुसार नंदुरबार शहरातील यशोधन पार्क येथील रहिवासी साहेबराव चौरे हे बाहेरगावी गेले असता बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात कडीकोंडा कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरात कपाट उघडून सामानाची अस्ताव्यस्त केली, परंतु घरातून केवळ लॅपटॉपची बॅग चोरीला गेल्याची माहिती प्राप्त झाली। मी साहेबराव गुणराव चौरे मेडिकल कॉलेजला आहे, नंदुरबारच्या मेडिकल कॉलेजला। आणि जसं मला आता कळालं की या ठिकाणी 1 तासापूर्वी की मला घरमालकाने फोन केला की जसं चोरी झाली आहे। मी बघितलं आणि माझं तर काय आता चेक करू, पण मला फक्त लॅपटॉपची बॅग जाताना दिसलेली आहे, दुसरं काही नाही। किती ठिकाणी चोरी झाली सर मला तसं माहीत नाही, बाजूचं असं म्हणताय तर ॲक्च्युली आता मलाही म्हणजे कळालं नाही तेवढं काय कुठं झाली असं, पण बाजूचं माहीत पडलं, आता कुठं माहीत नाही मला। काय मागणी असेल आपली? माझी मागणी एकच आहे की असं हे बंदोबस्त व्हायला पाहिजे किंवा पेट्रोलिंग व्हायला पाहिजे, बाकी दुसरं काही नाही। कारण की आम्ही ठीक आहे लेडीज नसल्यामुळे जेंट्स म्हणून राहतो, पण लेडीज राहिलीच ते या दृष्टीने आम्हाला थोडंसं हे वाटतं। तर त्यांच्या शेजारील प्रसाद कुलकर्णी यांच्या देखील बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी 13 जानेवारी रोजीच्या पहाटे घराचं कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील कपाटातील सामानाची अस्ताव्यस्त करत कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि 17,000 रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचं पथक पुढील तपास करीत आहे। घटनास्थळी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, गुन्हा शोध पथकचे पोलीस कर्मचारी यांनी पाहणी करून पुढील कारवाई ते करीत आहेत। काय घटना आली? मी सकाळी आलो, नाव प्रसाद प्रकाश कुलकर्णी, प्लॉट नंबर 16, यशोधन पार्क 2, आयडिया विंगच्या मागे। सकाळी मी आलो तर बघितलं घराचे कुलूप नव्हते, तुटलेले होते। तर घरात बघितलं तर कपाट खोललेलं होतं, सामान सोनं चांदी आणि 17,000ची कॅश नव्हती। त्याच्यानंतर मी पोलिसांना फोन केला, पोलीस आले, त्यांनी चेक केलं, त्याच्यानंतर कळलं की बाजूचं घर पण फोडलेलं आहे, त्यांनी तिथे चोरी झालेली। मग बाजूच्या घरमालक आले, त्यांनी बघितलं। काय मागणी करणार? आता आमची वस्तू आम्हाला मिळायला पाहिजे, हीच मागणी, जे सोनं चांदीचं जे गेलेलं आहे ती मागणी। आज दिनांक 14 जानेवारी रविवार रोजी नंदुरबार शहरातील विरुल विहार भागात डॉक्टर CD महाजन यांच्या हॉस्पिटल परिसरात असलेल्या सुविधा मेडिकलला रात्री 8 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली। नगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते। सविस्तर वृत्त असे की नंदुरबार शहरातील विरुल विहार भागात राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानासमोरील डॉक्टर CD महाजन यांच्या हॉस्पिटल परिसरात असलेल्या सुविधा मेडिकलला आज रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली। मेडिकलमधून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागल्यानं स्थानिकांनी नंदुरबार नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्राला माहिती दिली। काही काळातच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला। स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मेडिकलला लागलेली आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले होते। आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही। घटनास्थळी आग पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। अयोध्या येथून आलेल्या अक्षतांचे लोणखेडा येथे वाटप करण्यात आले। 22 जानेवारी 2024 या शुभ दिनी प्रभू श्रीरामांच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून तिचे प्रतिष्ठापन करण्यात येणार आहे। यावेळी अयोध्येत अवर्णनीय आनंदमय वातावरण असणार आहे। तसेच देशातील विविध भागांमध्ये अक्षता वाटप करण्यात येत आहे।
व अयोध्येत येण्यासाठी लोकांना निमंत्रण देण्यात येत आहे। त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील प्रभाग क्रमांक 4 मधील तरुणांनी लोणखेडा येथील योगेश्वर कॉलनी तसेच सुदर्शन पार्क या भागांमध्ये अक्षता वाटप केले। तसेच प्रभू श्रीराम की जय अशा घोषणा देत येणारा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे। सदर अक्षता वाटप प्रसंगी प्रशांत पाटील, प्रवीण जैन, किरण पाटील, भैया साळवे, स्वप्नील गोसावी, अरविंद पावरा, सचिन पाटील, राहुल पाटील, शशिकांत कोडी, रोहन पाटील, पुरुषोत्तम लोहार, सोनू पाटील, सुदर्शन पाटील, हितेश गिरासे, कुंदन गोडवे, कल्पेश चौधरी, देवेंद्र मोरे, कमलेश पाटील, पवन मिस्त्री, दिनेश पाटील, अविनाश चौधरी तसेच बरेच युवा वर्ग सदर अक्षता वाटपचे कार्य एक